रामकृष्ण हरी माऊली. आम्ही ज्या वाड्यावर पंढरपुरात राहत होतो तिथे सत्यनारायणची पूजा ठेवली होती. पूजा झाल्यानंतर सर्व कार्यक्रम आटपल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाकडे निघालो आणि तो आजचा प्रवास म्हणजेच दिंडीरवन. पंढरपुरामध्ये सगळ्यांसोबत राहणे तो आनंद काही वेगळाच असतो. जसं जसं कार्तिकी एकादशीचा दिवस येत होता तशा अनेक वारकरी दिंड्या घेऊन पंढरपुरामध्ये दाखल होत होते आणि पंढरपुराची शोभा वाढवत होते. कार्तिकी वारीला महाराष्ट्रातील अनेक भागातून वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपुरामध्ये येत असतात. पंढरपूरमध्ये येणारे प्रत्येक वारकरी आपल्या दिंड्या घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने मार्गस्थ होत असतात. रामकृष्ण मंडळी, जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही चंद्रभागा नदी आहे आणि आपण कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये आलो आहोत. तर आपण आता या चंद्रभागा नदीचं दर्शन घेऊया. चला. तुम्ही बघू शकता हा आहे चंद्रभागेचा परिसर आणि एकेकाळी इथे दिंडीरवन होतं आणि रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून इथे येऊन बसली होती आणि त्याच दिंडीरवनाचं दर्शन करण्यासाठी आम्ही तुम्हाला घेऊन जात आहोत. ह्या दिंडीरवनाच्या रुक्मिणीच्या मंदिरामध्ये हजारो लाखो वारकरी महिला रुक्मिणीची ओटी भरण्याकरिता येत असतात. नमस्कार मंडळी, जसं तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे रुक्मिणीचे मंदिर आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की श्रीकृष्णावर रागवून रुक्मिणी इथे येऊन रुसून बसली होती. एकेकाळी इथे खूप घनदाट जंगल होता आणि तेथे रुक्मिणी येऊन बसली होती रुसून. तर तुम्ही मंदिर बाहेरून तुम्ही पाहू शकता कसं आहे ते. आषाढी एकादशीला तसेच कार्तिकी एकादशीला इथे भाविकांची खूप गर्दी होते. जसं की तुम्ही इथे लाईन बघू शकता की भाविक मोठ्या प्रमाणावर इथे येतात. पंढरपूरला येणारा प्रत्येक भाविक इथे दर्शनाला येतो आणि रुक्मिणीची मनोभावे ओटी भरून पूजा केली जाते. जसं की मंडळी तुम्ही बघू शकता की इथे भाविक मोठ्या संख्येने येतात आणि इथे फुगड्या, भजन, कीर्तन रुक्मिणीच्या मंदिरात खूप मनापासून आणि श्रद्धेने करतात. की इथे येणारा प्रत्येक भाविक आपल्या देहभावना हरपून भक्तीमध्ये लीन होऊन पांडुरंगाच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करतो आणि भक्तीमध्ये लीन होऊन जातो. नमस्कार मंडळी, जसं तुम्ही बघू शकता माझ्या मागे आहे ही चंद्रभागा. इथे आल्यावर ते गाणं आठवतं जे आहे चंद्रभागेच्या तीरी
चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. पंढरपूरला येणारा प्रत्येक भाविक या चंद्रभागेमध्ये स्नान करून मगच विठ्ठलाच्या दर्शनाला जातो. या चंद्रभागेमध्ये लाखो हजारो भाविक येतात आणि स्नान करतात. खूप मोठ्या प्रमाणावर इथे भक्त येतात, श्रद्धेने येतात, स्नान करतात आणि पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. पंढरपुरामधला प्रत्येक कण आणि प्रत्येक क्षण फक्त माऊली माऊली आणि माऊली. मंडळी, पंढरपुरामध्ये कार्तिकी वारी निमित्त हजारो भाविक येतच असतात. त्याबरोबर अनेक वारकरी संप्रदाय यांचे फळ इथे चंद्रभागेच्या काठावर येऊन आपली सेवा अर्पण करत असतात. भजन, कीर्तन, हरिपाठ याद्वारे आपली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचवत असतात. तर तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रवास गाथा या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी.